चिंतन म्हणजे काय, तर सगळं झाल्यानंतर आपण जेव्हा काहीही करत नसू, कधीतरी शांत बसलेलं असो, त्या वेळेला ते श्लोक आठवल्यानंतर त्याच्यावर चिंतन करणं किंवा वाग्भटाचा नुसता श्लोक समोर ठेवून त्याच्यावरती विचार करणं आणि त्याच्यातनं कोणत्या तरी रेफरन्स ला येणं, फायनल ह्याच्यावरती येणं, कन्क्लुजनला येणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याला आपण चिंतन असं म्हणतो. आपण म्हणतो म्हणजे आपल्या वाग्भट आचार्यांनी सांगितलेलं आहे. तर चिंतन केल्यामुळं काय व्हायला लागतं, की आपल्याला वाग्भटाला काय म्हणायचंय आणि त्याला काय म्हणायचंय ते मला काय कळलंय, ह्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. आणि अजून किती वाचायची गरज आहे, ऍटलिस्ट हा म्हणजे माझं तरी एक अगदी प्रांजळ मत असं आहे सगळ्यांना, की एवढं वाचल्यानंतर आपल्याला भरपूर करायचंय, एवढं तरी प्रत्येकाला नक्की कळलंय आता, राईट? म्हणजे जाऊ दे ते काय होणार नाही असं नाही, काहीतरी होऊ शकतं आणि करायचं आहे, ह्या दोन्ही गोष्टी कळल्या. म्हणजे नाही हे आपल्या बस की बात नाहीये वगैरे, बस मधलीच आपल्या बात आहे, परंतु भरपूर काही मोठं आहे, करण्यासारखं आहे, एवढं तरी निश्चित सगळ्यांना कळलंय. सो त्या पद्धतीनं प्रत्येकानेच पुढे वाचायचा प्रयत्न करावा. आणि म्हणूनच हा आपण थोडासा छोटासा लॉंग गॅप घेतोय. सो त्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी निश्चित चालू ठेवाव्यात, तर आपल्या ह्या 1.5 महिन्याच्या वाचनाला अर्थ आहे. नाहीतर मग 1.5 महिना वाचन झालं आणि आता सगळं पुन्हा वाग्भट बंद करून गेला वरच्या कप्प्यामध्ये, तर तसं नको व्हायला हवं. ते तो नित्य वाचण्यामध्ये असला पाहिजे आणि इतरही ग्रंथ त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी वाचावेत असं वाटतं. त्याच्यानंतर कशा पद्धतीने वाचावं, तर गादीवर बसून लोळत लोळत वगैरे असं अभ्यास करू नये. काही काही जे छान न अभ्यास करण्याच्या वेळा दिल्यात ना, त्या पण मस्तपैकी सांभाळाव्यात. म्हणजे दूरदिन असताना, बाहेर पाऊस पडत असताना अभ्यास करू नये असं म्हटलंय. तर ते आम्हाला खूप आवडायचं बरं का, आम्ही फर्स्ट इयरला असताना. तर मग त्या पद्धतीनं तशा टाइम आले ना, की ते बंद करायचं आणि ठेवून द्यायचं आणि बाहेर मस्तपैकी एन्जॉय करायचं. पण पुन्हा जेव्हा आपण येतो ना, तर त्यावेळेला पुन्हा फुल कॉन्सन्ट्रेशनने आपण वाचन किंवा आपल्या अभ्यासाकडे लागायला पाहिजे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना, की आपण वयानं कितीही जरी मोठे झालो ना, तरी सुद्धा ज्ञानाने कधीच परिपूर्ण नसतो, हो की नाही? आणि त्या दृष्टीने आपण नेहमीच आपल्याला पूर्णत्वाकडे आपण म्हणूच यात नको, की आपल्याला मॅक्झिमम जेवढं घेता येईल, वाग्भट वगैरे केवढे ग्रेट असतील ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. तिथपर्यंत नाही, निदान त्यांच्या एक पायरी तरी आपण जावं ना. तर त्या दृष्टीने आपण नित्य अभ्यास करावा. आणि नित्य जर का केलं ना, तर आपल्याला बिचारा किती अभ्यास करतोय हा असं म्हणून वाग्भट काहीतरी त्याचं सुचवेल तरी ना कधीतरी. म्हणजे आई एखादं समजा मूल प्रयत्न करत असेल खूप साऱ्यात, आई थोडा वेळ ऑब्झर्व करते आणि बघितल्यानंतर खरंच त्याला जमत नाहीये, मग ठीक आहे चल मदत करते, म्हणून करते का नाही मदत. तर तसं कधीतरी आपले प्रयत्न बघून वाग्भटाचार्य म्हणतील की बाबा याला उचलून घ्यावं, थोडा तरी ह्याच्यावरती आपण करावं आहे असं म्हणून आपल्याला कधीतरी ते उचलून घेतील आणि आपल्याला मदत करतील. तर त्या दृष्टीने आपले प्रयत्न मात्र सातत्याचे असले पाहिजेत आणि ते सातत्य महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेला मी दवाखान्यांमध्ये पण सुद्धा सांगितलेलं आहे, की कोणीतरी हुशार असतं, पहिलं येतं आणि कोणी पहिलं नाही येत दवाखान्यामधले जे कॉलेजमधल्या ह्याच्यामध्ये बरं का. परंतु सिन्सिअर खूप असतं, असंही असतं. तर सिन्सिअरिटी जी असते ना, त्याला खूप महत्व आहे. चिकाटीला खूप महत्व आहे प्रॅक्टिसच्या दृष्टीने. म्हणून आयुर्वेदाची आपण प्रॅक्टिस म्हणतो. म्हणजे आपण काही जॉब वरती गेलो किंवा असं गेलो नाही, म्हणून प्रॅक्टिसला गेलो होतो. कुठे गेलो होतो? प्रॅक्टिस. सो नित्य सराव करणं ह्या गोष्टीला आपण प्रॅक्टिस असं म्हणतो. सो त्या दृष्टीने आपण वाचन आणि ह्या गोष्टी, आपली बुद्धीच तेवढी आहे किंवा नाही मला हे काही जमणार नाही, तिच्या एवढी काही मी हुशार नाही वगैरे असं काही समजू नये. आपली हुशारी ना वेगवेगळ्या ठिकाणी असते. तर आपलं ठिकाण कुठलं आहे हे ओळखायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येक माणूस हुशार असतो आणि आपला जो हे आहे ना आवडीचा विषय, त्याच्यात गेलो आपण की एकदम मास्टर व्हायला लागतो आपण. तर त्या दृष्टीने आपला आवडीचा विषय शोधावा आपण आणि त्या दृष्टीने नेहमी अभ्यास करायला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ह्या गोष्टीसाठी म्हणजे ह्या कारणासाठीच आपण रोजच्या रोज हा कंटाळा न करता, म्हणजे आपण ज्ञानेश्वरी कसं आपलं हे म्हणून म्हणजे नित्य कर्म म्हणून वाचतो की नाही, समजा की रोज 100 ओव्या वाचायच्यात, आता मला खूप झोप आली, माझं झोपायचं आहे, दिवस माझा खूप हेक्टिक गेलाय, परंतु मी ठरवलं आहे की मी रोज वाचायचे किंवा मला सद्गुरूंनी सांगितलंय की मी रोज वाचणार आहे, तर मी वाचूनच झोपणार की नाही. जर का तसं असेल ना, तर वाग्भटाचा पण आपण स्वतःला असा थोडासा नियम घालून घ्यावा ना. स्वतःला नियम घातले ना की आपल्या स्वतःमध्ये खूप छान बदल व्हायला लागतात. सो बाकीच्यांकडनं अपेक्षा करण्यापेक्षा ना आपण स्वतःला नियम घालायला नेहमी शिकावं. म्हणजे एरवी सुद्धा घरी बरं का 100 गोष्टी असतात. आता लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला माहिती आहे की आपण सगळ्याच गोष्टी करतोय, अगदी घरातल्या झाडू पासून ते रात्रीच्या भांड्यांपर्यंत एव्हरीथिंग. मग हे होत असताना मग तरी सुद्धा वेळ निघाला का नाही आता 1.5 तास रोजचा, आणि हा जर का नसता घेतला आपण तर म्हणजे एवढा 1.5 तास वाग्भट वाचला असता का रोजचा तुम्ही सगळ्यांनी?
खरं सांगायचं बरं का, हो की नाही, शक्य नाही, म्हणजे मी पण नसता वाचला कदाचित. पण आपण ठरवून घेतलं म्हणून आपण तेवढा वेळ काढू शकलो की नाही. मग आपण बाकीच्या प्रायोरिटीज बदलतो आणि ते करण्यासाठी कुठलं आपण आपल्या घरातल्या लोकांना काही उपाशी ठेवलेलं नाही. सगळं स्वयंपाक करूनच केलेलं आहे, हो की नाही. सो एक खूप छान हे आहे, इंग्लिश म्हण आहे की टाइम एक्सपांड्स ऍज यू टेक द रिस्पॉन्सिबिलिटीज. जसं आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेत जातो ना, तसा तो वेळ आपल्याला कसा मॅनेज करायचा हे समजायला लागतं, कसा काढायचा हे समजायला लागतं. सो त्या दृष्टीने हा वेळ आपण नेहमी मॅनेज करावा. मी दवाखान्यात एक वाक्य नेहमी म्हणत असते सगळ्या मुलींना की एक हे असते, स्त्री असते, गृहिणी असते, ती 24 तास म्हणते मला पुरत नाहीत आणि ती घरातलं सगळं काम करत असते, खूप छान करत असते, पण ती फक्त घर सांभाळत असते. दुसरी एखादी स्त्री असते की जिचं फर्म असतं किंवा जिची एखादी दवाखाना असतो आणि ती दवाखाना आणि घर हे छान सांभाळत असते आणि तिलाही तेवढाच वेळ असतो 24 तासांचा आणि तरी तो तिला थोडा अपुराच पडत असतो. आणि तिसरी आपल्या प्रतिभाताई पाटील जशा आहेत ना, राष्ट्रपती होत्या आपल्या, तर त्या पद्धतीनं त्या असतात आणि ते अख्खा देश चालवत असतात, हो की नाही. त्यांनाही 24च तास आहेत की आणि त्यांनाही घर आहेच की, मग तरी सुद्धा त्या ते करू शकतात कधी. म्हणजे आपण जर का आपलं होरायझन मोठं केलं ना, तर आपले काम करण्याची पद्धत आणि त्याचं मॅनेजमेंट ह्या गोष्टी खूप छान व्हायला लागतात आणि तसं आपण आपलं होरायझन वाढवावं आणि होरायझन वाढवलं ना की मग निश्चितच आपण खूप छान पद्धतीनं आपलं काम करू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे कधी मी तुम्हाला थोडंसं रागवलं असेल ना, की काय कोण कोण आडवे आहेत त्यांनी सरळ व्हा किंवा 4 वाजता लॉग इन केल्यानंतर गुड मॉर्निंग वगैरे असं जरा कधीतरी केलं असेल, तर त्याच्यासाठी काय तुम्ही असं वाईट नका वाटून घेऊ, पण थोडस असं मजा मजा पाहिजे ना मधनं मधनं, हो की नाही. सो त्या दृष्टीने आणि जे चुकतंय ते सांगायलाही पाहिजे की कधीतरी, हो की नाही. सो त्या दृष्टीने तुम्ही माझेच म्हणून तुम्हाला मी सांगितलं. हे काय मी आपलं कुणालाही जाऊन नाही सांगणार हा की बाबा तू उठून अभ्यास कर म्हणून. म्हणजे आता एक वैद्य म्हणून मला कोणी विचारलं तर मी सांगेन की असं असं करायला पाहिजे, पण म्हणून काय खालच्या बिल्डिंग मधल्या कुठल्या तरी दुसऱ्या फ्लॅट मधल्या मुलाला जाऊन मी नाही म्हणणार की उठून अभ्यास कर म्हणून. तुम्ही माझे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. तो असं काही वाटलं असेल कुणाला तर माझ्याकडनं सॉरी अगदी मनापासून. आणि एवढंच मला सांगायचं होतं की ह्याच्यात आता कुठे खंड नका पाडू, वाचन चालू ठेवूयात आणि पुढचं सीझन 2 ज्याला आपण म्हणू, हा सीझन 1 झाला आपण म्हणू शकतो. सो त्याचं मी तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन वगैरे देईन. अजून आता तरी थोडासा आपण एक स्वल्पविराम ठेवूयात. काही गोष्टी इतर पण असाइनमेंट्स माझ्या आहेत तर मला त्याच्यावरती थोडंसं अजून जरा काम करायचं आहे, त्याच्यासाठी मला वेळ हवा आहे. ओके. सो मला एवढंच सांगायचं होतं. तर माझं सांगून झालेलं आहे. मला असं वाटतं की कुठल्या कुठल्या स्टुडंट्सना सुद्धा बोलायचं आहे, तर माझ्याकडे ती लिस्ट आलेली आहे. तर मंजुश्री चौधरी त्यांनी हँड रेज करा, म्हणजे मी अमोल सरांना अनम्यूट करायला सांगते. मी नावं घेते, त्यांनी एकेकाने बोलायचं आहे. ओके. माझ्याकडे लिस्ट पाठवली आली आहे कोणी आपल्या ऋतुजा मॅडमने. ओके. मंजुश्री, मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. हॅलो. हा बोला, ऐकू येतं व्यवस्थित. हा. नमस्कार मॅम, मी मंजुश्री. काय चंद्रा बोल सगळं हो. खूप आनंद होतोय हा जो काही प्रोजेक्ट आपण सुरू केला आहे आणि ते सगळं खरं तर आपणच करू शकतात असं मला वाटतं. थोडंसं लॉकडाऊनच्या लागल्यानंतरचं सांगायचं आहे मला की एक 4-5 दिवस झाले होते, पण ते 4-5 दिवस अगदी खूप जड चालले होते. म्हणजे अभ्यास वगैरे सगळं सुरू केलं होतं आम्ही, पण तरी लिंक नव्हती लागत, काही नाही. आणि जसं नोटिफिकेशन आलं तसं म्हणजे बरेचदा असं होतं की महिना आम्ही कोणाशी बोलत नाही, पण जसं ते नोटिफिकेशन आलं सगळ्यांनी ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी फोन केले आणि सगळं रजिस्टर वगैरे करून घेतलं आणि हे सगळं सुरू झालं. तर खूप मोठी लिंक मिळाली आम्हाला सगळ्यांनाच. आणि म्हणजे प्रॅक्टिस जरी करू ला असलो आम्ही, तरी सुद्धा खूप काही राहून जातं असं लक्षात आलेलं आहे. बरंच काही, जसं तुम्ही आता सांगितलं की खूप काही करायचंय हे लक्षात आलंय. तर नक्कीच ते लक्षात आलेलं आहे. वाग्भट कसा वाचावा, काय काय त्याच्यातनं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असं होतं की आम्हालाही असं वाटतं की हा नवीन ऐकलंय, पण ज्या वेळेला आपण एक्झॅक्टली वाचून पाहतो त्यावेळेला ते तिथेच असतं, पण आपलं वाचनात राहून जातं असं वाटतं मला. तर ते सगळं आपल्याचमुळे शक्य झालं. आणि म्हणजे लॉकडाऊन जे आहे त्याचा आम्हाला म्हणजे
खूप चांगला फायदा झाला असं मला तरी असं वाटतं की आर्थिक वगैरे या सगळ्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी ज्ञानाच्या बाबतीत आम्हाला खूप फायदा झाला आणि याचा आम्हाला पुढे आर्थिक बाबीतही नक्कीच भर पडेल अशी. आणि मोराल जसं तुम्ही म्हणाला मॅडम की मोराल आम्ही बाजूला ठेवून, पण खरं तर आम्हाला लॉकडाऊनच्या काळात हेच मोराल सारखं काम करून गेलं की जी आमची जे काही टेन्शन्स होते थोडेफार प्रॅक्टिसच्या बाबतीत वगैरेचे पण आणि अभ्यासाच्या बाबतीत पण, तर त्याला सगळं थांबवणं आणि एक वे आउट देणं हे या लेक्चर्समुळे झालं. आणि हे पुढेही सुरू राहावं असं मला विनंती आहे. पण आपलं सगळं शेड्यूल्ड आपण ऍडजस्ट करून तसा विचार करून पुढचे शेड्यूल ठरवावं आणि कळवावं नक्कीच. आणि यापुढे अभ्यास असाच कंटिन्यू राहील हे मी माझ्या परीने आणि सगळ्यांच्याही परीने सांगते. आणि थँक्यू या सगळ्यांबद्दल. आणि फनगुरू ॲपचे पण खूप खूप धन्यवाद. म्हणजे असा काही प्रोजेक्ट, खूप नवीन गोष्टी कळल्या की काय काय होऊ शकतं घरी बसल्या बसल्या सुद्धा. तर खूप काही शिकवून गेलं लॉकडाऊन असंच म्हणता येईल. तर थँक्यू मॅम. छान मंजुश्री. छान. हो. त्याच्यानंतर आहे राधिका पुंड. राधिका. हा. नमस्कार मॅम. मी वैद्य राधिका पुंड, अमरावती येथे 9 वर्षांपासून प्रॅक्टिस करते कंटिन्यू. दोन डिलिव्हरीचे फक्त काही काळ सोडून. तर मोठे लोक का मोठे असतात ना मॅम, हे तुम्हाला बघून खूप छान समजलं. मागे द सिक्रेट नावाची एक मूवी बघितली होती, त्याच्यात असं सांगितलं होतं की जे काही आपण दुसऱ्यांना देतो ते तेवढंच आपल्याला किंवा त्याच्यापेक्षा खूप पटीने आपल्याला परत मिळतं. मग ते ज्ञान असो, पैसा असो, ईर्ष्या असो किंवा प्रेम असो, कुठलीही गोष्ट असो. तर तुम्ही काय इतक्या मोठ्या आहात हे तुमचं ऐकून मला खूप चांगलं समजलं. मी काय नाही, आपण सरांबद्दल बोलूया. नाही, सर तर आहेतच मॅडम, नो डाऊट. बट एकदम सरांनंतर तुमचं ऐकून खरंच असं वाटलं की सरांचंच ऐकतोय आपण, असं वाटलं. आणि जसं रामकाका ज्ञानेश्वरी सांगतात ना, जसं त्यांची ज्ञानेश्वरीचं निरूपण ऐकून जसा गोडवा वाटतो आणि जे इंटरेस्ट ज्ञानेश्वरी वाचण्यात डेव्हलप झालं ना, तसंच इंटरेस्ट आणि तोच भाव तुमच्याकडून वाग्भट ऐकल्यावर वाटलं. खूप छान वाटलं मॅडम. आणि मला एक स्पेसिफिकली म्हणायचंय की त्या दिवशी ते सद्वृत्ताचं वर्णन करताना तुम्ही सांगितलं होतं की ते वाग्भट इतके गोड आहेत ना, असं तुम्ही म्हटलं होतं. तर 1 सेकंड स्क्रीनवर मला तुमच्या जागेवर रामकाकाच दिसले. रामकाका तसंच सांगतात ना, डोळे छोटे करून एकदम, की माऊली किती गोड सांगतोय असं म्हणतात ना. तर ते खूपच छान वाटलं, एकदम विश्वपंढरीत असल्यासारखं वाटलं. तर हा एक खूप छान अनुभव होता. आणि ज्ञान खूप लोकांकडे असतं मॅडम. म्हणजे खूप हुशार लोक आहेत, खूप चांगले लोक आहेत, खूप चांगले हुशार वैद्य आहेत. पण प्रत्येकाकडे देण्याची टेंडन्सी नसते. म्हणजे काहींमध्ये थोडा ऍटिट्यूड असतो किंवा अहंकार असतो किंवा ते एक्सप्रेस करता येत नाही किंवा असलेलं सांगता न येणं, बोलता न येणं, अशा खूप अडचणी असतात. किंवा ज्यांना द्यायची इच्छा असते त्यांचं तेवढं वाचन नसतं किंवा तेवढं नॉलेज नसतं. असं खूप प्रकार आहेत. पण तुमच्याकडे याच्यातल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी एकत्र आलेल्या आहेत आणि ते एका फिमेलकडे, तर मला खूप छान आणि खूप अभिमान वाटतो तुमचा. खूप छान वाटलं तुमच्याकडून ऐकून. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की तुम्ही फर्स्ट इयर मध्ये का नाही भेटल्या. मला असं वाटतं की या प्रकारची शिकवणी जी आहे ती फर्स्ट इयर मध्ये पासून व्हायला पाहिजे, की स्टुडंट्सना आयुर्वेदाकडे गोडी निर्माण होईल. म्हणजे एक जो लळा असतो ना, तो डेव्हलप होईल. जसं अमोल सरांनी आता सांगितलं ना की लाईव्ह लेक्चर्स का असू नये, लाईव्ह क्रिकेट मॅच सारखं, तसं माझी एक रिक्वेस्ट आहे मॅडम, प्लीज, की जर वाग्भटाचं सूत्रस्थानापासून ते उत्तरस्थानापर्यंत आता जशी आपली सिरीज झाली तसं लाईव्ह बुक, ऑडिओ आणि व्हिडिओ, व्हिज्युअल असं जर एका सीडीच्या रूपात किंवा बुकच्या रूपात मिळालं ना, तर खूप एक
फीस्ट होईल ती आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आम्हासाठी पण प्रॅक्टिशनर्ससाठी. आणि तुमच्याकडून पण न भूतो न भविष्यती अशी आयुर्वेदाची सेवा घडून येईल. तर प्लीज मॅडम नक्की याबद्दल विचार करा. रिक्वेस्ट आहे तुम्हाला की हे नक्की करा. आणि फर्स्ट इयर पासून मुलं हे ऐकतील. कारण कसं असतं ना मॅडम की ऍक्च्युली कॉलेजमध्ये हे व्हायला पाहिजे, पण जे लेक्चरर्स असतात ना त्यांना प्रॅक्टिसचा खूप अनुभव नसल्यामुळे अशा प्रकारचं शिकवणं त्यांच्याकडून पॉसिबल नाहीये. आणि ज्यांना खरं आयुर्वेदाचं नॉलेज आहे, जसे प्रॅक्टिशनर्स तुम्ही आहात, तर त्यांना कॉलेजपर्यंत पोहोचणं शक्य नाहीये. तर हे खूप छान मीडियम होईल की कॉलेज पण होईल आणि प्रॉपर आयुर्वेदाचं नॉलेज पण सगळ्यांना मिळेल आणि फर्स्ट इयर पासून चांगले वैद्य घडतील असं मला वाटतं. तर हे एक आहे. आणि अजून एक की तुमची ही सिरीज ऐकत असल्यापासून किंवा त्याच्या आधीपासूनच मला नेहमी असं आश्चर्य वाटायचं, म्हणजे सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यापासून की त्या म्हणजे प्रॅक्टिस सुरू केल्यावर काही दिवसांपासून की काहीच नॉलेज नसताना किंवा मला माहितीये की माझं नॉलेज किती आहे, तर नैया नॉलेजची इतकी पाण्यात असताना तरी इतके वर्ष प्रॅक्टिस इतकी चांगली, म्हणजे खूप चांगली नाही पण सॅटिस्फॅक्टरी, मी सॅटिस्फाईड आहे. कशी काय आपली चालली. नेहमी मी असं विचार करायची की क्लिनिकमध्ये चेअरवर बसल्यावर जी औषधं सुचतात किंवा ज्या प्रकारचं काउन्सिलिंग पेशंटचं केलं जातं, तसं कोणी बाहेर काही विचारल्यावर किंवा घरी कोणी आलं तर विचारल्यावर त्या प्रकारचं ते बोलता येत नाही, म्हणजे सुचत नाही किंवा स्वतःलाही त्याचं सॅटिस्फॅक्शन होत नाही. तर असं का होतं असं मी विचार करायची. तर त्याचं उत्तर पण कालच तुम्ही सांगितलं की ते आपले धन्वंतरी, आपले सद्गुरू आपल्याला सुचवत असतात. तर ते खूप छान वाटलं आणि असं वाटलं की आपल्यावर आहे सद्गुरूंची कृपा. खूप बरं वाटलं ते ऐकून. आणि ऍट लास्ट बट नॉट द लिस्ट, मला काही लोकांचा आभार व्यक्त करायचा आहे. माझी आयुर्वेदाची सुरुवात ज्यांच्याकडून झाली ते वैद्य प्रसाद आंबले सर, त्यांची मी नेहमी ऋणी राहणार. माझी फ्रेंड वैद्य भक्ती, जिच्यामुळे मी जमदग्नी सरांकडे गेली आणि सर मला मिळाले, तो लाईफचा एक खूप मोठा यू टर्न होता, तर तिचे आभार. आणि जमदग्नी सर तर आहेतच, म्हणजे नो वर्ड्स, काही लायकीच नाही त्यांच्याबद्दल काही बोलायची. सरांचे खूप खूप मनापासून आभार. त्यांच्यामुळे मला सद्गुरू मिळाले आणि आता तुम्ही मिळाल्या, तुमचं ऐकायला मिळालं. तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांना वंदन. थँक्यू. थँक्यू. राधिका, खूप छान बोललीस. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम, प्लीज कंटिन्यू करा. आपण करूयात, बघूयात, आहे विचार, फक्त मध्ये थोडासा आपण एक स्वल्पविराम घेऊयात आता. आणि ऑडिओ बुक्सचं जे तू म्हटलीस ना, त्या पद्धतीनं आता एक माझ्या मनामध्ये आहे की युट्यूब वरती आता तुम्ही सगळे जॉईन आहात, तर युट्यूब वरती ह्याचे जे आहेत ना श्लोक वाग्भटाचे सूत्रस्थानापासून, तर ते दवाखान्यामध्ये आम्ही रेकॉर्ड करून देत असतो, पाठांतराला दिल्यानंतर अशी आमच्याकडे सवय आहे. परंतु युट्यूब वरती टाकलं तर ज्यांना बघायचं ते सगळेच जण बघू शकतील असं एक मला वाटतं. त्या पद्धतीनं करायचा आहे, हा विचार आहे निश्चित मनामध्ये. आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मराठी वाग्भटाचं सुद्धा आपलं काम चालू आहे. सो त्या गोष्टीसाठी ऑडिओ व्हिज्युअल पाहिजे मॅडम. तर ते तसं करता येईल आपल्याला निश्चित. ओके, चालेल. थँक्यू मॅम. थँक्यू. नेक्स्ट आहे नम्रता हुलावले. नम्रता, त्यांचं अनम्यूट होत नाहीये काही कारणाकरता. पुढचं नाव दिलेलं आहे प्रियांका मेहता. इथे वैद्य प्रियांका म्हणून आहेत. हा, येस. थँक्यू. नमस्ते, आय एम ऑडिबल मॅम? येस येस येस. इट्स मी वैद्य प्रियांका मेथे. ऍक्च्युली थोडं मिस्टेक आहे तिथे. ओके. सुरुवातीला सर्वांचं खूप अभिनंदन, तुमचं आणि पूर्ण फनगुरु टीमचं.
तसं मी थोडंसं उशिरा जॉईन केलाय ग्रुप. मुंबईमध्ये पण मी नवीनच आहे, त्याच्यामुळे मला इथल्या थोड्या वैद्यांचा अजून एवढा कॉन्टॅक्ट नाहीये. पण जेव्हा हे नोटिफिकेशन मिळालं आणि या ग्रुप बद्दल कळालं, तेव्हा फर्स्ट लेक्चर पासून मी शेवटच्या आता या लेक्चर पर्यंत कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आणि आताच वैद्य राधिका मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की जसं प्रत्येकाकडे नॉलेज असतं, पण ती देण्याची टेंडन्सी असायला पाहिजे. त्याप्रमाणे मॅडम तुम्ही जे काही शिकवले त्याप्रमाणे आम्ही जे ऐकलंय की एक आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो, किंवा प्रत्येक गोष्टीत आयुर्वेदाला बघा, हे जे तुम्ही म्हटलं की प्रत्येक गोष्टीत तुम्ही आयुर्वेदाची संप्राप्ती, किंवा हा हे वातामुळे असेल का, हे कफामुळे असेल का, असा जो विचार करण्याचा एक दृष्टिकोन मिळालाय, तो परत सुरू झालाय. म्हणजे युजीला असताना हा की असतो की जेव्हा, कारण वारंवार आपल्यावर बंबार्डिंग सुरू असतं, तेव्हा आपण क्लिनिक्सला जात असतो. पण आता एमबीए संपल्यावर आणि प्रॅक्टिस मध्ये पडल्यावर हे थोडंसं अवघड होतं. आणि वेळ काढून 1 तास बाजूला काढून मन लावून वाग्भट वाचणं हे तरी शक्य नाही जेव्हा आपण संसारात पडतो, प्लस कॉलेज सुटतं. पण हे तुमच्यामुळे खूप सुंदरपणे आम्हाला ऐकायला मिळालंय. आणि खरंच ही सिरीज सुरू राहावी अशी माझी पण खूप, म्हणजे आमच्या सर्व विद्यार्थ्यांचीच इच्छा आहे. आणि जसं या श्लोकात म्हटलंय की ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. याप्रमाणे तुम्ही खरंच परत एकदा, म्हणजे हे वारंवार गरज असते, त्याप्रमाणे की ज्ञानाच्या अंजनाने आमच्यातला जो अज्ञानाचा तिमिर आहे तो दूर केलाय तुम्ही. आणि हे असं ज्ञानाचं अंजन, अशी शलाका वारंवार मिळायला हवी, तरच आपण टिकतो. आणि हे जे ज्ञान यज्ञ तुम्ही सुरू केलंय हे अखंडित राहावं, तरच आमच्यासारखे स्टुडंट्स टिकून राहतील आणि हा वारसा जो मेन आहे तो पुढे चालू राहायला पाहिजे, हे अशी इच्छा आहे. मी गाडगे सरांची विद्यार्थिनी आहे खरं. जमदग्नी सरांकडे येण्याची माझी युजी पासूनच खूप इच्छा होती, पण काही जमलं नाही. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच गाडगे सरांकडे जात होते. तरी पण मी आता या तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर आणि हे सगळे लेक्चर्स ऐकल्यानंतर खूप बरं वाटलं. म्हणजे विचार प्रक्रिया आणि हे सगळं जे बेसिक आयुर्वेदात सांगितलं तर तेच आहे. आणि तुम्ही ज्या गोडव्याने सांगता आणि त्याच्यामध्ये एक आध्यात्मिक लिंक जोडून सांगता, ते खूप छान वाटतं, ऐकायला खूप गोड वाटतं. तुम्ही जे कदंब तैलाचं उदाहरण सांगितलं ते खूप छान वाटलं की कदंबाच्या झाडावर ज्याप्रमाणे कृष्ण हा बासुरी वाजवण्यामध्ये मग्न असतो, अशा मग्न असलेल्या कृष्णाचा विचार करून आपण जर कदंब तैलाचा वापर केला तर असा जो विचार आहे तो एवढा नाही जमत करायला, जो आता तुमच्यामुळे आलाय. आणि आता आम्ही असं या प्रकारे विचार करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. आणि मी आता मुंबईतच आहे, तर नक्की लॉकडाऊन संपल्यावर तुम्हाला येऊन भेटण्याचा माझा पहिला कार्यक्रम असेल. सो थँक्यू व्हेरी मच मॅम. நல்லா ஆச்சு. அப்படியும் பண்ணிட்டு நான் இது வந்து நீங்க நீங்க இது கூட சரியா கவனிக்காம இல்லையா? हॅलो. हॅलो, हा, थँक्यू मॅम, थँक्यू. मला संधी दिल्याबद्दल खूप थँक्यू. थँक्यू. त्याच्यानंतरचं नाव आहे वैद्य राहुल शेलार म्हणून. आपण नम्रतांना ट्राय करूया परत. हा चालेल, किंवा ह्यांचं झाल्यानंतर घेऊया. नाही, हा त्यांचं होत नाही अनम्यूट. हा, नेक्स्ट काय नाव म्हणालात? राहुल शेलार. राहुल शेलार. केलं मी त्यांना अनम्यूट. हॅलो, नमस्ते मॅडम. हा, नमस्कार, बोला. हॅलो, आवाज येत? हा, हो हो, येतोय व्यवस्थित. मी पहिल्यांदा ठिकाणी फनगुरू ऍपचे मी ठिकाणी पहिल्यांदा म्हणजे अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिली. खरं तर लॉकडाऊनच्या काळात हा 1.5 महिना व्यतीत करणं खूप अवघड होतं. आणि आत्ताच्या ह्या सिरीज बद्दल सांगायचं म्हटलं तर अभ्यास करणं एवढं गोडीचं असू शकतं. हे महाविद्यालयातला अभ्यास आणि आत्ताचा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी पाहता खूपच डिफिकल्ट आहे हा विषय. हॅलो. हॅलो, हो हो सर, आवाज येतोय व्यवस्थित, बोला. हा, तर 15 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर म्हणजे मी याविषयी आमचं मॅडमशी माझं बोलणं पण झालं होतं. मी तर ही सिरीज खूप उशिरा जॉईन केली आणि
15 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर मग आपल्याला कळतं की खरंच आपण कुठे आहोत. म्हणजे आत्ताचे जे विद्यार्थी मॅडमकडे शिकत असतील किंवा सरांकडे शिकत असतील, खरंच ही लोक खूप भाग्यवान आहेत. म्हणजे आम्हाला कॉलेज संपल्यानंतर कळालं की आयुर्वेद कसा शिकायचा आणि कसा काय करायचं ते. म्हणजे याच्या आधी मी स्वतः जे श्लोक वाचत होतो ते वाचणारे श्लोक आणि आता मॅडमने शिकवल्यानंतर वाचणारे श्लोक, याच्यामध्ये खरंच खूप मोठा जमीन असण्याचा फरक आहे. आणि म्हणजे तो कसा वाचायचा, कुठे त्याचा संधी वगैरे हा काय प्रकार खरंच खूप खूप दिवसांनी माहीत पण नव्हता, तो कळाला. श्लोकाचे आम्ही लावलेले अर्थ आणि आत्ताचा समोर आलेला अर्थ याच्या जर तुलना केली तर ती गोष्ट खूपच वेगळी आहे. त्याच्यामुळे आता जे विद्यार्थी मॅडमच्या अंडर आता शिकत असतील किंवा शिकत आहेत, यांना माझं खरंच सांगतो, तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात की एवढी तुम्हाला म्हणजे ज्ञानाची वाहती गंगा तुमच्या जवळून वाहते. फक्त ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बहती गंगा में कितने हात धुणे है. ऍक्च्युली गोष्ट अशीच आहे. आणि अजून एक गोष्ट सांगताना महत्वाची जाणवली की मी जमदग्नी सरांच्याकडे शिकलो. सरांनी त्यावेळेस शिकवलं म्हणजे ते वाघबाटामध्ये आहे की रचलं एकानं संस्करण केलं, प्रतिसंस्करण झालं. त्याच गोष्टी आज परत एकदा मॅडमकडनं शिकताना जे सरांनी शिकवलं ते तर ऐकायला मिळालंच, पण त्याच्यामध्ये पण म्हणजे ते बापसे बेटा सवाई किंवा म्हणजे बापसा याच्यामध्ये असं नाही, पण ते एक विद्यार्थी पुढे जाऊन काय करतात ऍडिशनली त्यामध्ये गोष्ट कशी येते ही गोष्ट पण खूप चांगल्या पद्धतीने सांगितली. आणि प्रत्येक शब्द म्हणजे जोपर्यंत तुम्ही श्लोक घेतलेला आहे तो श्लोक त्या अध्यायामध्ये का वर्णन केलेलं आहे, त्या शब्दाचं त्या लक्षणाचं इतर लक्षणाशी किंवा इतर व्याधीशी कसा संबंध आहे, हे पूर्ण म्हणजे ज्यावेळेस ते सगळं सांगण्यात येतं किंवा लेक्चर संपल्यानंतर तो श्लोक, तो अध्याय किंवा तो व्याधी एका स्क्रीनवर जर मांडला तर ऍट अ ग्लान्स संपूर्ण एक ब्रॉड स्पेक्ट्रम जे एका समोर उभं राहायचं आणि मग त्याचा व्याधी निश्चय ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने समोर येत होत्या. आणि ज्यावेळेस सरांच्याकडे शिकलो त्याच्यामध्ये ऍडिशन होऊन ते आमच्या समोर येत होतं. त्याची अभिव्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने होत होती. आणि एवढं सगळं शिकवताना सुद्धा हे मी शिकवते असला कुठलाही आविर्भाव चेहऱ्यावरती पूर्ण प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं कधीच कुठे दिसला नाही. माझ्यासारख्या म्हणजे मला 15 वर्षांचा प्रॅक्टिस करताना म्हणजे मी मॅडमला पण बोललो होतो की ही गोष्ट आज आम्हाला शिकायला मिळते ही म्हणजे परत एकदा मी स्वतःला भाग्यवान समजतो की 15 वर्षांतर परत हे शिकायला मिळालं आणि वाचण्याची गोडी जाणून आहेत. अदरवाईज ग्रंथ वाचन करणे आणि परत श्लोक वाचणे ही गोष्ट तर शक्यच नाही. त्यानिमित्ताने श्लोकाचं पाठांतर चालू झालं. म्हणजे मॅडमने मगाशी जे सांगितलं की श्लोक पाठांतर होणं खूप गरजेचा विषय आहे, खऱ्या अर्थानं खूप गरजेचा विषय आहे. म्हणजे पेशंट बघताना तुम्हाला कळेल की तुमची लक्षणं आठवणं वगैरे सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. आणि जसं मगाशी कोणतरी बोललं की ते मॅडम शिकवताना ऍक्च्युली रामकाका बोलतात असं वाटतं किंवा ते तेवढे गोडीशी वाटते. अन्यथा आयुर्वेदिक ग्रंथ, त्याच्या टीका आणि हे सगळं वाचताना एवढं म्हणजे ज्यांनी जुन्या काळात BMS केलं त्यांची गोष्ट, आत्ताची गोष्ट वेगळी आहे, परंतु ते तेवढंच आवडायचं नाही. आता हे खऱ्या अर्थानं त्याची आवड सुरू झाली. विषय आता असा आहे की हे लॉकडाऊन मध्ये वाचन चालू झालं, म्हणजे हे सगळं अध्ययन चालू झालं आणि त्या अध्ययनाला तिथं ब्रेक लागतोय. तर मला असं वाटतं की हा अध्ययनाचा लॉकडाऊन चालू झालाय आता. त्याच्यामुळे परत हा लॉकडाऊन अध्ययनाचा जो काही चालू झालाय तो लवकरात लवकर संपून मॅडमने परत त्यांच्या वेळेचे जे काही इतर सगळे त्यांची असाइनमेंट असतील ते कम्प्लीट करून लवकरात लवकर परत एकदा ऍटलिस्ट आठवड्यातून एकदा का होईना एक लेक्चर जरी ठेवलं तरी आमच्यासारख्या वैद्यांना किंवा जुन्या प्रॅक्टिशनरला परत एकदा एक आठवड्याचं पूर्ण खाद्य मिळेल, जेणेकरून ते पुढचे 7 दिवस तरी आम्हाला ते कंटिन्यू करता येईल. सो ही माझी एक नम्र विनंती आहे. आणि पुन्हा एकदा विद्यार्थी जीवन जगायला मिळालं आणि खूप चांगल्या पद्धतीचं ज्ञान ह्या गेल्या 1.5 महिन्यात मिळालं, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. आणि पुन्हा एकदा फनगुरू टीमचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. थँक्यू राहुल शेलार. आपण नक्कीच विचार करूया आठवड्यातनं एकदा तरी पुढे घ्यायचा ह्या पद्धतीनं. तर बघूयात, पण थोड्या दिवसांनी सांगते. ओके. सो ह्याच्या नंतरचं नाव आहे ऋतुजा वेळासकर. हॅलो हा बोला. हॅलो, आवाज येतोय माझा? हो हो हो, येतोय. येतं व्यवस्थित. हा, गुड इव्हनिंग मॅम, आणि बाकी सगळ्यांना पण गुड इव्हनिंग. ऍक्च्युली जेव्हा मला दिपाली माझं काही कारणास्तव 2-3 दिवस लेक्चर मिस झालेलं, तर मला दिपाली मॅमचा मेसेज आलेला की आपल्याला एक लिस्ट बनवायची आणि आपल्याला काहीतरी बोलायचंय.
तर तेव्हा असा विचार केला की आपण काय बोलणार, कारण आपण जे स्क्रीनवर मॅमना बघतो ते फक्त एक त्यांचं स्मित हास्य आणि त्यांचा गोड आवाज किंवा त्यांची जी शिकवण्याची गोड पद्धत एवढं आपण फक्त बघतो आणि त्याच्यानंतर लेक्चरमध्ये जे आपल्याला जे समजतं तेवढं. पण मॅडम जे आहेत ते ह्याच्यापेक्षा खूप मोठे आहेत. म्हणजे जेव्हा आपण त्यांच्या सोबत राहतो किंवा क्लिनिकमध्ये आपण असतो तेव्हा आपल्याला जाणवतं की त्या किती मोठ्या आहेत किंवा ऍट अ टाइम त्या किती गोष्टी कार्यरत करू शकतात. सो जेव्हा लॉकडाऊन सुरू झालेलं आणि 21 दिवस आपल्याला घरी राहायचं हे जेव्हा कळलेलं, तर 21 दिवस काय करायचं असा विचार सगळ्यांच्याच मनात आलेला. पण 21 दिवसानंतर किती लॉकडाऊन झाले आणि आपल्याला कळलंही नाही. आणि त्याच्यामध्ये जे लेक्चर झाले त्याच्यानंतर मॅमनी जो काय आपल्याला अभ्यास दिला, अभ्यास करताना आपण आणखीन 4 ग्रंथ उघडून त्याच्यातनं रेफरन्सेस काढले. ते होमवर्क करताना त्याच्या आजूबाजूचं जे वाचलं. सो त्याच्यामुळे कधी वेळ गेला, कसा वेळ गेला कळलंही नाही आणि तो अभ्यास करताना वेगवेगळ्या गोष्टींचा संदर्भ आपल्याला स्वतःहून लागला, की ह्याचा अर्थ हे आहे किंवा आपण हे इथे वापरू शकतो वगैरे. हे खूपच छान म्हणजे सत्कारणी लागलं लॉकडाऊन असं म्हणजे माझा तरी हा अनुभव आहे. आणि म्हणजे मला एवढंच सांगायचं की मॅमचं स्मित हास्य आणि त्यांचं जे गोड बोलणं आहे त्याच्या पलीकडे मॅम खूप खूप मोठे आहेत. ते आपण जेव्हा त्यांच्या जवळ जातो किंवा त्यांचं कार्य बघतो तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं. आणि लॉकडाऊन नंतर जे आपलं वाघभटाचं प्रकाशन होणार आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण वाघभट वाचू तेव्हा आपल्याला कळेल की किती सुंदर पद्धतीने मॅमनी वाघभटाची रचना केली आहे. खूपच सुंदर केलं. म्हणजे ते टायपिंग करताना असं जाणवलं की अरे हे तर मी नव्याने वाचते किंवा हे मी कधी वाचलंच नव्हतं किंवा फक्त श्लोक वाचून सुद्धा त्याचे अर्थ एवढ्या छान पद्धतीत कळाले. सो आपल्यासाठी एक ती पर्वणीच आहे जी आपल्याला लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्यांना लाभणारच आहेत आणि त्याची मी तर सगळ्यात पहिले जास्ती आतुरता आहे मला त्याची. आणि अजून काय सांगणार, कारण जितकं बोलू तितकं कमीच आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडनं एक शिकण्याची गोष्ट आहे की आपण किती स्वतःचे होरायझॉन्स एक्सपांड करू शकतो. म्हणजे आपल्याला माहित नसते की आपले लिमिट्स किती आपण अनलिमिटेड आहोत किंवा आपण स्वतःला खूप लिमिटेड ठेवतो. पण त्यांच्याकडनं हे शिकण्यासारखं आहे की लिमिटेशन्स नाही ठेवले पाहिजेत. आपण आपले होरायझॉन्स एक्सपांड केले पाहिजेत आणि त्याचा उपयोग आपल्याला होत असतो. आणि जेव्हा आपण ग्रंथ वाचतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जे आपण क्लिनिकमध्ये बघतो की अरे हे इथे वापरलं होतं, त्याचा रेफरन्स इथे आहे किंवा बऱ्याचशा माहिती असलेल्या गोष्टी सुद्धा नवीन अर्थाने कळतात आपल्याला. सो मग मला एवढंच बोलायचं आहे आणि थँक्यू सो मच ही लेक्चर सिरीज आमच्यासाठी अरेंज केल्याबद्दल. आणि अमोल सर आणि रुचिरा मॅमचे पण खूप खूप थँक्यू त्यांना की आम्हाला रोज मॅम व्हिडिओ थ्रू किंवा ऑडिओ थ्रू आम्हाला त्यांना भेटता आलं आणि एवढ्या छान पद्धतीने आम्हाला हे लेक्चर्स अटेंड करता आले. थँक्यू सो मच. तुझ्या छान बोललीस. नंतरचं नाव आहे दीपाली कांबळे. हा बोल. हॅलो. हा दीपाली. हा येतो आवाज येतो मॅम? हो. हो हो. हा सर सगळ्यात पहिल्यांदा तर थँक्यू. जसं शैला सर मगाशी म्हटले की जे मॅडमचे स्टुडंट आहेत किंवा ज्यांना लेक्चर्स आतिकंठ मॅडमचे स्टुडंट म्हणून आहेत त्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे कसा ते जसं सांगतात सर. तसं आम्ही आतापर्यंत खूप वेळा म्हणजे जसं ग्रंथ वाचन चालू होतं तेव्हा वाटायचं की हा हे तर आपण दिलंय किंवा हे मॅडमने आधी वापरलंय. योग पण आम्हाला बऱ्यापैकी सगळे माहिती असतात. पण त्याच्या मागचा डीप विचार जसं सगळे आता सांगतात आम्हाला सुद्धा हे सगळे विचार परत एकदा कळतायत. इतके परत कळतायत ना की खूपच म्हणजे जसं कदंब तेलाचं सांगितलं, खूप सारे औषधं आहेत ज्याचे विचार महत्वाचे कसे आहेत ज्वर चिकित्सेमध्ये सांगितलं मॅडमनी किंवा आता ते कवल धारणाचं एक महत्व सांगितलं. हे सगळे विचार नव्याने सुचवण्यासाठी किती महत्वाचं आहे वाचन. मॅडमना आम्ही नेहमी बघतो पुण्याच्या ओपीडीला जाताना किंवा कोल्हापूर ओपीडीला जाताना नेहमी मॅडम ते वाघपटाचं छोटं जे श्लोकावली असते ना ती छोटं बुक असतं ते मॅडम वाचत असतात. पण आम्ही त्याचं म्हणजे आम्ही पण तसं करायला पाहिजे हे आता नवीन कळतंय. नेहमी क्लिनिकमध्ये पण सांगतात श्लोक पाठ करा. पण सगळे मुलं त्याचं किती महत्व देतात काय माहिती नाही. आम्ही पण एवढंच त्याला म्हणजे वाचलं गेलं नाहीये ही चूक आता आम्हाला कळते. जेव्हा परत नीट आता वाचायला घेतले, आता जेव्हा श्लोक पाठ करायला घेतले तेव्हा कळतंय की हे श्लोक पाठ करणं खरंच किती महत्वाचं आहे. आणि आता मला असं वाटतं की सगळ्यांनी खरंच महत्वपूर्ण म्हणजे ह्या श्लोकांकडे या संहितेकडे बघून नक्की मी तरी सांगेन की आता पुन्हा नीट वाचन आणि हे श्लोक पाठ करणं हे आमच्याकडनं तरी करू जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट सेशन घ्यायला अजून इंटरेस्टिंग वाटेल की नाही आम्ही अभ्यास केलाय
आम्ही श्लोक पाठ केलेत आणि तसे श्लोक पाठ करून सांगू दाखवू तर तुम्ही अजून अजून पुन्हा लेक्चर घ्यायला तुम्हाला पण म्हणजे छान वाटेल की हा या मुलांनी काहीतरी अभ्यास केलाय. आणि पाठ होत असतात श्लोक, फक्त आम्हाला आमचा कंटाळा असतो की नाही हे वेळ नाहीये, काहीतरी वेगळं कारण आहे. क्लिनिकमध्ये बसून आपण वाचतो, पण त्याच्याऐवजी तर क्लिनिकमध्ये उरलेल्या वेळात पाठ करू शकतो किंवा अजून संहिता छान वाचू शकलो तर किती फायदा होईल हे मॅडमकडे कळतंय. तसंच जमदग्नी सरांचे पण पोस्ट वेगवेगळे ग्रुपवर येत असतात. ते वाचल्यावर आम्हाला कळतं की हा अरे हे तर मॅडमने आम्हाला सांगितलेलं की हे खरंच किती महत्वाचं आहे ह्यातलं सांगितलेलं हे आम्हाला म्हणजे आता अजून जाणवतंय आणि असंच जाणवायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही नेहमी तर क्लिनिकला येतच राहू, पण क्लिनिकला येण्याबरोबर हा एक्स्ट्रा जो वाचन तुम्ही आता सांगताय जसं वाचायचंय ते नक्की करत राहू त्याचं वाचन. नक्की मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. हे ऐकून खूप आनंद झाला की सगळेजण आम्ही श्लोक पाठ करू असं म्हणते दीपाली. सो आता मधला हा जो आता फेज मिळालेला आहे तर त्याच्यावरती मी युट्यूब वरती टाकेन, तुम्ही ते बघून ऐकून त्याप्रमाणे पाठांतर करा म्हणजे सेकंड जो सीझन आहे तो लवकरच चालू होईल होपफुली. बघूया. ओके ओके, छान बोलते दीपाली. त्याच्यानंतरचं नाव आहे नम्रताचं होतंय का आपण बघूया का. नम्रता हुलावले बिचारी थांबली आहे बऱ्याच वेळची. अनम्यूट होतोय का सर तिचं बघूया. नाही नाही, काहीतरी प्रॉब्लेम होत आहे. मी त्यांना ऍक्च्युली होस्ट पण करून पाहिलं ओके पण ते अनम्यूट होत ओके नाहीये. ठीक आहे. नम्रता तू ऑडिओ व्हिज्युअल करून ग्रुपवर टाक पाहिजे तर आपण तिन्ही ग्रुपवरती आपण तो पोस्ट करूया. ओके. त्याच्यानंतरचं नाव आहे बिजल झवेरी. हा, बोलू शकता. बिजल. हा बिजल बोला तुम्ही. बिजल बोल. मी त्यांना अनम्यूट केलेलं आहे. ओके त्यांचा आवाज आपल्याला येत नाहीये. ओके. हॅलो, हा बोला. बोला. आवाज येतोय मॅडम? हो येतोय. चालेल. हो. हा, नमस्कार मॅडम. मी वैद्य बिजल झवेरी, पुणे वाघोली येथे प्रॅक्टिस करते 6 वर्षापासून. ओके आणि मी विदर्भ एरिया. तर त्या बाजूला त्यावेळेस एवढं काही आयुर्वेद नव्हतं. तर मी आता जे 6 वर्षापासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते तर त्याचं श्रेय मी माझे सिनियर डॉक्टर्स प्रसाद आमले सर, आता जे मॅडम बोलल्या राधिका पुंड मॅडम, त्यांना देते. त्यांच्यामुळेच मी आज इथे आली आणि जमदग्नी सरांना भेटले. तर त्यावेळेस विचार होता की काय प्रॅक्टिस करावी. तर या सर्व सिनियर डॉक्टरांना भेटल्यानंतर ते म्हणाले की आयुर्वेद खूप छान आहे, तुम्ही त्याची स्टडी करा आणि प्रॅक्टिस करा. तर मग त्यांच्याशी भेटल्यानंतर सरांच्या इथे आलो. सरांच्या इथे आल्यानंतर ते स्टुडंट सर्व मेडिसिन्स बनवायचे आणि औषधीकरण ही सर्व पाहिल्यानंतर खूप छान वाटायचं. आणि सरांच्या इथे आल्यानंतर ते सर्व सुरू झालं. आणि सरांच्या इथे असताना मी तुमचे 2-3 लेक्चर्स अटेंड केले होते. कोथरूड इथे तुम्ही प्रॅक्टिस करायला यायचे तेव्हा. तर खूप आवड होती की तुमचे पण लेक्चर ऐकावे, पण तुम्ही खूप दूर होते मुंबईला, तर पॉसिबल होत नव्हतं तिथे येणं. तर आता हे लॉकडाऊन पिरियड मध्ये जो टाइम भेटलेला आहे आणि तुमचे लेक्चर्स ऐकण्याची जी संधी भेटली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्हाला पण. आणि हे लेक्चर्स प्लीज सुरू ठेवावे, वीकली 1 टाइम तरी, ही खूप इच्छा आहे मॅडम आमच्या सर्व विद्यार्थ्यांची. आणि हे या लेक्चर्स मुळे आमच्या सर्व जे प्रॅक्टिस करणारे जे स्टुडंट्स आहे किंवा विद्यार्थी आहे त्यांना खूप हेल्प होते. हेच एवढं लास्ट सांगते. ओके, थँक्यू. येस नक्की. बिजलला पण नक्की विचार करूया पुढे. थँक्यू. अमोल सर, नेक्स्ट नाव आहे मधुरा सज्जनवार. मधुरा. नाही, त्यांचं पण अनम्यूट होत नाहीये. ओके. पण इकडे परत येईल. त्यानंतर आहे अश्विनी शेटे. हा बोला अश्विनी. अश्विनी. अश्विनी शेटे.
मी ती अशी काळी दिसेल ना, अशी बसू ना? हा अश्विनी बोला. हॅलो मॅडम. हा हॅलो अश्विनी बोला. बोला. आवाज येतोय बोला. हॅलो. हॅलो हा अश्विनी बोला, आवाज येतोय व्यवस्थित. हॅलो. आवाज येतोय व्यवस्थित अश्विनी हॅलो. बोलू. मला वाटतं त्यांना आपला आवाज येत नाही. हा राईट. ओके नेक्स्ट नाव आहे आकांक्षा श्रीवत्सन. हॅलो. हॅलो हा. हा बोला. हॅलो हॅलो, नमस्ते मैम. नमस्ते बोला. मैम, सर से जितनी आपकी तारीफ सुनी थी, पहली बार आपके लेक्चर सुना है, पहली बार आपसे मतलब पहली बार लेक्चर्स आपके सुनने के लिए मिले। इससे पहले उत्सव में एक बार बस आपको सुना था, और जब भी हम लोग सर के पास बैठते थे, मैडम सर हमेशा स्टूडेंट का जब भी नाम लेते थे तो सबसे पहले गौरी मैम का नाम ही लेते थे कि स्टूडेंट कैसे बनना है, तो आपका नाम। मतलब आपको सुनने के बाद पहली बार ऐसा लगा कि मतलब कैसा, मतलब हम लोग को कैसा, मतलब किस तरीके से पढ़ाई करनी चाहिए, किस तरह से ग्रंथों का वाचन करना चाहिए। मतलब प्रैक्टिस के बाद मैं उत्तर प्रदेश में प्रयागराज में प्रैक्टिस कर रही हूँ, बट प्रेगनेंसी के बाद कुछ बीच बीच में ब्रेक्स जो आ जाते हैं, उसके बाद फिर से शुरुआत किस तरह से करनी चाहिए, उसके लिए एक नया उत्साह मिला आपके लेक्चर सुनने के बाद। और बहुत कुछ तो मैं मतलब आपके बारे में जितना बोलूं उतना कम है, और ऐसा लगता है बस आपको सुनते ही रहो। ग्रंथ जब भी आप वाचन करती हैं, जब भी आप पढ़ाती हैं, ऐसा लगता है कि वो लेक्चर खत्म ही ना हो, एकदम ऐसे सुनने के लिए मन करता है। लेकिन फिर भी कुछ वर्ड्स मैंने आपके लिए, मतलब कुछ पंक्तियां कुछ अपनी तरफ से बनाई है, हो सकता है इससे मैं कुछ आपके लिए बोल पाऊं, तो मैं जरूर सुनाना चाहूंगी। बोलिए ना। गुरु कृपा मिली हम सबको, कठिन काल बन गया आसान, कैसे करें अभिवादन उनका, दो शब्दों का नहीं यह काम। ग्रंथों का है उनको ज्ञान, पर तनिक भी उनको ना अभिमान। ऐसे गुरु के श्री चरणों में करते हम सब सतत प्रणाम। ग्रंथों को करती यो आसान, जैसे नहीं कोई मुश्किल काम। गुरु शिष्य को इस विद्या का सदा अनवरत देती ज्ञान। सद्गुरु से भक्ति, गुरु से ज्ञान, यही है जीवन का आधार। भक्ति ज्ञान के श्री चक्र को करते हम सब सतत प्रणाम। आखिरी मैं बस इससे ज्यादा कुछ नहीं बोल सकती हूँ, और आपके लेक्चर सुनने के लिए अब बहुत ही अच्छी कवयित्री है। नहीं मैम, मैंने सोचा कि मैं इससे ज्यादा क्या बोल पाऊंगी, कुछ शब्द बना दूं जिसमें कुछ मतलब मैडम को आभार प्रकट कर सकूं, तो पता नहीं मेरे मन में आया, तो मैंने आपके लिए बस अभी 2 बजे मैंने बनाया कि नहीं मैडम के लिए कुछ तो लिखना है कि मैं और कैसे आभार व्यक्त करूं मैम का। यहाँ पे उत्तर प्रदेश में तो ऐसा मतलब कोई भी मतलब थैंक गॉड, मतलब मैं नागपुर से बिलोंग करती हूँ, फिर नागपुर से हमारे कुछ सीनियर्स के थ्रू मैं जमादग्नि सर के पास गई थी, और बट उसको मतलब वहां से फिर नागपुर में 2 साल प्रैक्टिस की, और उसके बाद फिर यहाँ इलाहाबाद में शादी होके अभी मतलब प्रैक्टिस कर रही हूँ। हस्बैंड है वो भी मतलब वो एनएल शार्सू तो प्रैक्टिस करते हैं, और अभी कुछ 1 साल का ब्रेक हो गया, मेरा छोटा बेबी है, बट अभी फिर से शुरू किया है एक नए त्यांच्याकडे बहुतेक इंटरनेटचा नेटचा प्रॉब्लेम दिसतोय बहुतेक. हा. त्यानंतरचं नाव आहे स्वप्नाली. स्वप्नाली माळी. हा माळी. हा बोल. स्वप्नाली बोलू शकते. हॅलो मॅम, आवाज येतोय? हो येतोय. होय. बोल बोल.
हॅलो मॅम. येतोय. हॅलो मॅम. हॅलो, कशी आहे? हॅलो मॅम. खूप मस्त मॅम. खूप छान वाटतंय मॅम लेक्चर्स ऐकून. ऍक्च्युली सिव्हिल जॉईन करण्याच्या 1 दिवस पूर्वीच आपण पुणे ओपीडीला गेलेलो आणि तेव्हा तुम्ही मला सांगितलेलं की आता 3 महिन्यांसाठी मॉडर्न व्यवस्थित अभ्यास कर, आयुर्वेदला 3 महिन्यांसाठी बाजूला ठेव म्हणून. तर सिव्हिल जॉईन केलं मॅम की 3-4 दिवसांत होऊन जाईल की काय, म्हणजे अभ्यास सुटेल की काय? नेटचा प्रॉब्लेम दिसत त्यांची नेटवर्क बँडविड्थ लो दिसते मला. 2 नावं आहेत, त्याच्यामध्ये एक अमृता आमले आणि लास्टला मृदुला लाड. हा अमृता बोला. हॅलो. हा अमृता बोला. आवाज येतोय? हो येतोय. सगळ्यात पहिले तर मॅडम टीमला थँक्यू म्हणते वनगिरूच्या, कारण त्यांच्यामुळे आपण एकमेकांशी कनेक्टेड होऊ शकलो. आणि मला फक्त म्हणजे जे आधीच्या लोकांनी जेवढं सांगितलेलं आहे तेवढं सगळं तर ह्या भावना सगळ्या आहेतच. म्हणजे राधिका बोलली, शेलार सर बोलले, दीपाली बोलली आणि अजून काही विद्यार्थी बोलले की त्या ज्या सगळ्या भावना त्यांच्या मनामध्ये आहेत त्या सगळ्या भावना प्रत्येकाच्याच मनात असणार आहेत, 100% मला माहिती आहे. पण मी माझा जो एक स्वतःची अनुभूती म्हणा किंवा स्वतःच फिलिंग म्हणू शकतो आपण रोज वाचन करत असतानाच, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं देवनाथ महाराज. एम आय ऑडिबल? येस हा. तर देवनाथ महाराजांची जी चरित्र आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांना ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती आणि मग त्यांनी ते सगळं जे त्यांना म्हणजे वाईट वाटलं आणि त्याच्यानंतर जो प्रसंग घडला आणि मग माऊलींनी स्वतः येऊन ज्ञानेश्वरी त्यांच्या समोर प्रकट झाली आणि मग त्यांना ती ज्ञानेश्वरी स्वतः समजावून सांगितली. हा जो तेव्हा जो देवनाथ महाराजांना काय जो अनुभव झाला असेल म्हणजे कदाचित विश्वास बसणार नाही तुमचा आणि ऐकणाऱ्यांचा, पण तो तसा अनुभव मी रोज घेत होते इथे वाग्भट वाचताना, की असं वाटत होतं की मॅडम तुम्ही स्वतः हाताला धरून प्रत्येक श्लोकावर आमचं बोट फिरवताय आणि मग त्याचा जो काही अर्थ असेल तो अर्थ तुम्ही आम्हाला सांगताय. असं एक सारखं रोजचं फिलिंग. म्हणून मग असं वाटायचं की अरे 3:30 वाजले, चला आता लॉग इन व्हायची वेळ झाली आहे. म्हणजे मॅडम येणार आणि आपलं बोट धरणार आणि मग आपल्याला श्लोक वाचायला शिकवणार की श्लोक कसा वाचायचा, अर्थ समजेल तो नंतर समजेल त्यातला तो भाग निराळा, पण आधी तो वाचायचा कसा, मग तो समजायचा कसा आणि मग त्याचं प्रॅक्टिकल अप्लिकेशन कसं करायचं, हा जो भाग आहे ना हा खूप म्हणजे शब्दच नाहीत मॅडम त्याच्यासाठी खरंच. थँक्यू सो मच अमृता. एक नाव फक्त आहे स्वप्नील पंधारे म्हणून. अमृतादी ही गोष्ट खूप छान सांगितली आहे की जरी आपल्याला येत नसलं ना तरी आपल्याला माऊली जसं शिकवेल ना तसं आपण शिकत जातो. त्या पद्धतीने वाग्भट कधीतरी प्रकट होऊन शिकवतील आपल्याला नक्कीच, असं आहे. अमोल सर पुढचं नाव स्वप्नील पंधारे. स्वप्नीलने अनम्यूट केलंय मी. हॅलो. हा स्वप्नील बोला. हा मॅडम मी वैद्य स्वप्नील पांढरे. मी कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करतो. ओके. हा. तर माझे असे 2-3 अनुभव आहेत आणि ते थोडेसे मला शेअर करायचे होते. तो पहिला असा की आणि सुरुवातीला मी प्रथमतः फनगुरू ॲप आणि मॅम तुमचे खूप आभार मानतो, कारण मी आता संहिता विषय शिकवतोय कोडेली कॉलेजमध्ये. तो एक मला जाणवतं की MCQ पॅटर्न आमच्या वेळेला होता, तो नंतर आता हा बंद झाला. त्यामुळे संहितेतले बारकावे समजणं हे खूप अलीकडे विद्यार्थ्यांना तेवढं नाही समजत. तो या ॲप थ्रू थोडंसं मला जाणवलं की जर बारकावे तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत असायला हवी, जर तुम्हाला हे समजायचं असेल तर MCQ पॅटर्न खूप त्याला युजफुल होऊ शकतो, की जो आता सिलेबस मधून काढून टाकलेला आहे. फक्त SCQ LQ असं होतं. तो हे मला खूप आवडलं या ॲपमधून. तो खूप आभार.
आणि माझा एक स्वतःचा असे 2 अनुभव आहेत. सध्या आता माझी प्रॅक्टिस चालू आहे, पण अधूनमधून पेशंटला कधी कधी रिझल्ट येत नाहीत किंवा बऱ्याचदा असं सिरीज मध्ये असं होतं की 2-3 सलग पेशंट येतात, रिझल्ट येत नाही. मग मी माझ्या फेलो जे आहेत मित्र जे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात त्यांना असं विचारून की बाबा काय करायचं याच्यामध्ये, तर ते विचारून सुद्धा मी वापरून पाहायचो, मग काही फारसा फरक नाही आहे. असं सारखं वाटत राहायचं की आता हे कोण सांगणार, कोण शिकवणार आपल्याला, कोणतरी भेटलं पाहिजे. मनातून खूप अशी तीव्र इच्छा होती. आणि वन डे हा मी एक मेसेज बघितला आणि मी जॉईन झालो. आणि त्याच्यानंतर मला प्रत्येक गोष्ट जी मला अडत होती ती क्लिअर होत गेली. म्हणजे जशी माझी इच्छा होती की मला असे कोणतरी वैद्य भेटायला पाहिजे. आणि मॅडम तुम्ही सेम कशा आहात, म्हणजे तसं सांगायचं तर खूप डाऊन टू अर्थ असं. मला आता एक्सप्लेन नाही करता येत. तुमचे स्टुडंट आहे मानसी भोईर म्हणून, त्यांनी मला तुमचं नाव पण सुचवलं होतं की असं असं मी मॅडमकडे जाते. मी म्हणलं आता ओके ठीक आहे. पण जेव्हा मी तुम्हाला बघितलं मी तिला पर्सनली मेसेज केला की अरे किती म्हणजे मी आता बोलू नाही शकत आहे, एक्सप्लेन नाही करू शकत वर्ड्समध्ये, की खूप छान आहेत मॅडम आणि मी अटेंड करणार नेहमी लेक्चर. कारण हे जसं मगाशी सांगितलं की बोटाला धरून शिकवणे, तर ते तसंच होतं. म्हणजे प्रत्येक शब्द त्याचा अर्थ आणि सगळ्या बाजूने, म्हणजे एकच अँगल नाही तर सगळ्या अँगलने त्याचा कसा विचार करायचा, जो की एक आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरला खूप महत्वाचा आहे, तो मला तुमच्याकडून कळाला. आणि ही माझी खूप इच्छा होती शिकून घ्यायची. कारण मी आता पाहतोय, मी वाचतोय, पण बऱ्याचशा गोष्टी समजत नाहीत. तर त्यातले बारकावे तुम्ही जे सांगितले ते खूपच उपयोगी आहेत असं मला वाटतं. आणि असाच मला एक अनुभव माझा एक स्वतःचा आहे की मला वारीला जायचं होतं. माझी खूप इच्छा आहे वारीला जाण्याची, नाही जाऊ शकतो म्हणजे चालत जाणे. तो मी सारखं म्हणायचो की मला वारीला जायचं आहे, नेमके काही ना काहीतरी अडथळे यायचे. आणि एकदा मला चान्स होता, आमची एक टीम आहे वैद्यांची, ती वारीमध्ये आम्ही मेडिसिन्स देतो फ्रीमध्ये. तो मी जाणार आणि नेमकं मला प्रॉब्लेम झाले काहीतरी आणि जाता आलं नाही. आणि त्यावेळी माझ्याकडे एक पेशंट आला, एकच पेशंट होता त्यावेळेला पंचकर्मासाठी. आणि बोलता बोलता मी त्याला म्हणालो की तुम्ही जर आता आले नसते तर मग मी वारीत असतो म्हणून. मग ते मला प्रत्येक दिवस वारीचा एक्सप्लेन करून सांगायचे. 15 दिवस त्यांनी माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली कटिबसची वगैरे कटिशूलासाठी. तर ते डेली सांगायचे की आज वारी इथे थांबते, इथे अमुक अमुक अशा घटना घडतात. असं करत करत त्यांनी रिंगणपर्यंत मला पूर्ण एक्सप्लेन केलं. आणि अक्षरशः एक असं ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभा केलं. आणि माझी ती इच्छा माऊलीने म्हणा किंवा पांडुरंगाने ती पूर्ण केली. ते एक्सप्लेन करण्यापलीकडे होता. म्हणजे तो अनुभव खूपच मला आता काटा येते अंगावरती सांगतो. पण ती खूप इच्छा म्हणतो ना आपण, आणि देव तुमचा ऐकत असतो नेहमी, असं हे मला जाणवलं. आणि हे आता सुद्धा मला जाणवतंय की तुम्ही जसं मला भेटलात ना, नाही मॅडम एवढंच. थँक्यू मॅडम. थँक्यू स्वप्नील. आपण सर ते 2-3 अश्विनी शेटे आहे ना, तर ते आणि मधुरा सज्जनवर त्यांना बोलायचं आहे, तर त्यांनी मेसेज टाकलेत टेक्स्ट बॉक्स मध्ये. अश्विनींना मी अनम्यूट केलंय. हा अश्विनी, स्वप्नीलनं सांगितलं त्याप्रमाणे अगदी खरं आहे की आपल्याला अगदी मनापासून कुठली गोष्ट वाटली ना की ती आपल्याला मिळायला लागते हळूहळू. तेवढी आपली इच्छा मात्र आपण जबरदस्त ठेवावी. अश्विनीचा होतोय अनम्यूट. हा अश्विनीला केलंय मी अनम्यूट. अश्विनी शेटे. बहुतेक तिला आवाज नाही हे होते. सर 1-2 गोष्टी आहेत की ह्याच्यामध्ये आता टेक्स्ट बॉक्स मध्ये कोणी कोणी टाकलंय की बोलायचंय म्हणून थोडस. सोनाली अन्वीकर म्हणून, आपल्याला वेळ असेल तर घेऊया. हो घेऊया. सोनालींना अनम्यूट केलंय मी. आणि गायत्री चौधरी असे 2. सोनाली. हॅलो मॅडम. हा बोला. नमस्कार मॅडम. मी सोनाली अन्वीकर नागपूरहून बोलतेय. ऍक्च्युअली बोलायचं नव्हतं, पण अगदी सगळ्यांना मोठ्यांना बोल असं वाटलं की नाही बाबा आपण पण काहीतरी बोलायला हवं. तर पहिले तर सर्वप्रथम मी सद्गुरूंचे खूप आभार मानेल की त्यांनी इतका सुंदर प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि खूप छान वाटत आहे.
आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला वारीत बघितलंय, उत्सवात बघितलंय, तिथे भेटलेल्या वैद्य बोरकर मॅडम आणि आज इथे आम्हाला दीड महिन्यापासून तुम्ही सतत रोज भेटताय, तर मिळालेल्या एक वेगळ्या पद्धतीने बोरकर मॅडम खूप खूप फरक आहे या दोन्ही गोष्टींमध्ये. तर मला खूप छान वाटलं, कारण की आमच्यासारख्या नवीन वैद्यांना एक वेगळी विचार पद्धती आणि वाग्भट कसा वाचायचा, कसा त्याला त्याचे करून वाचायचा, हे सगळं तुमच्यामुळे मिळालंय. सो खूप खूप धन्यवाद. आणि याच्या पुढे पण तुम्ही आमच्याशी असंच भेटत राहाल ही माझी खूप खूप इच्छा आहे. तर थँक्यू सो मच. अगदी नक्की. सोनाली, थँक्यू. अमोल सर, गायत्री चौधरी म्हणून आहे. गायत्री चौधरींचं अनम्यूट होत नाहीये. ओके. आणि अमृता कुलकर्णी की अमृता की मृता की नाही, त्यांच्याकडे पण काहीतरी इश्यू आहे. मला वाटतं खाली मी पाहिलं निलेशना पण बोलायचं होतं. निलेशला ट्राय ठीक आहे, चालेल. मग घेतलं तरी चालेल, आपल्याला वेळ आहे ना सर? हो हो हो, काय हरकत नाही. निलेश पाटील पण होत नाही आय थिंक. आशा यशवंत म्हणून आता ते मारुतीच्या शेपूट सारखं वाढायला लागलं नाव. नाही, निलेशचं पण होत नाहीये. कोणाला बोलायचं? निलेश हॅलो. हा, ओके. गुड इव्हनिंग मॅम. हा, गुड इव्हनिंग, बोला. मॅम मी सेकंड इयर स्टुडंट आहे आणि आधी आंबेकर मॅम कडे जायचे आणि आंबेकर मॅम कडे तुमच्याकडे आहे. तसं आधी खूप भीती वाटायची, कारण की फर्स्ट इयरला पण आष्टांग कॉलेजमध्ये काहीच नाही झालं. अक्षरशः लिटरली मी रडलेली, कारण की हे ऑप्शन असं आयुर्वेद एवढं काही माहितीच नव्हतं वास. पण तुमच्याकडे जेव्हापासून आले आणि जेव्हापासून हे लेक्चर सुरू झाले ना, तेव्हापासून कळायला लागलं की नाही, आपण हे करू शकतो आणि तुमच्यासारखा जर गायडन्स असेल तर खरंच करू शकतो. त्याच्यामुळे आयुर्वेदाची जी भीती होती ती सगळी निघून गेली आहे माझ्या मनातून. हॅलो हॅलो हॅलो, हा येतोय आशा आवाज. हा, थँक्यू मॅम, एवढंच बोलायचं. थँक्यू आशा. अजून पूनम चौबे म्हणून एक आहे, ते घेऊन मृदुला लाड घेऊया. मग मला वाटतं सर थांबूया का? पूनम नाही होत आहे. मृदुला लाड मधुरा सज्जनवर एक होतंय का, एकदा चेक करायचं. नाही, मृदुला लाडचं पण होत नाही. आता लास्ट कुठलं म्हटलं तुम्ही? पूनम चौबे. नाही, त्यांचंही नाही होत आहे. आणि मधुरा सज्जनवर तिचा एक येतो मेसेज. नाही, त्यांच्याकडे पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही, त्यांच्याकडे कनेक्शन होत नाहीये, त्यामुळे ते अनम्यूट होत नाहीये. अजून कोणाला बोलायचं असं काही नाहीये ना? सो मी फायनल पण बोलूया. सर, एक कोणतरी, हे कोण आहे? रेडमी कोण आहे? पार्टे रेश्मा नाही, रेडमी खूप आहेत. हा, आणि नाही, पार्टींचं पण होत नाहीये. त्यांनी ऍक्च्युली मला मेसेज टाकलेला. एक विभूती म्हणून आता आलेलं आहे. मला वाटतं
त्यांनी नाव सांगितलंय का विभूती? काय आयडी काय आहे त्याचा? विभूती असं नाव दिसतं. विभूती सर्च करून तिथे नाही. विभूती रेज हँड कर म्हणजे मग त्याच्यामध्ये येईल. हा ओके. एक रेडमी आणि एक गॅलेक्सी प्राईम. मी दोघांना अनम्यूट केलंय, बोला तुम्ही. हॅलो मॅम. हा बोला. हॅलो. हा बोला. मॅम तुम्ही ऑडिबल आहात, बोला. आतापर्यंत मी ज्ञानेश्वरी कधी वाचलेली नव्हती. जेव्हा उत्सवाला यायला लागले त्यावेळेला ज्ञानेश्वरी राम काकांकडून वाचली. सो ज्ञानेश्वरी म्हटलं की राम काका, तसं माझ्यासाठी वाघभट म्हटल्यावरती फक्त मॅडम असंच नाव यायचं. आणि आत्ता हे वाघभट जेव्हा वाचलं त्यावेळेला मला जाणवलं की मी काहीच वाघभट वाचलं नव्हतं. सो त्याच्यामुळे हे सगळं जेव्हा वाचते त्यावेळेला खूप जाणवते की नाही, आपण खूप अजून करणं बाकी आहे. आणि फक्त आयुर्वेद किंवा वाघभट एवढ्यापुरतच नाही सांगत, तर घर, क्लिनिक, मुलं हे सगळं सांभाळून काय काय करता येऊ शकतं हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. प्रत्येक वेळेला अरे काय मला अजून वेळच पुरत नाहीये, नाही माझं कामच झालं नाहीये, ही सगळी कारणं मी स्वतःला देत असायची. पण तुम्ही आज जे म्हणालात की कारणं काय आपण देऊ शकतो, परंतु टाइम एक्सपांड करण्यासाठी आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती घेणं खूप गरजेचं आहे. तर ते आज तुमच्यामुळे कळलं की मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही आणि म्हणून मी कदाचित प्रत्येक गोष्टी थोडी थोडी मागे मागे राहत खूप बॅकलॉग केला होता. आता शेवटी फक्त एवढंच सांगेन, वाग्भटाचा विसर न व्हावा, सहवास हा नित्य लाभावा, प्रयत्न हाच आमचा ध्यास असावा आणि मॅडम तुम्हीच कायम आमचा श्वास असावा. थँक्यू सो मच. एकदम शीघ्र कवी आहे. खूपच छान लिहिलंय पण. मधुरा तुम्ही अनम्यूट आहात. हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का? हो येत, बोला. हा, थँक्यू मॅडम सगळ्यात आधी, आणि टीमला पण थँक्यू. मला आता थोडक्यातच सांगायचं आहे कारण सगळ्यांनीच खूप छान शेअर केलंय सगळ्यांच्या मनातलंच. मला मॅडमला मी प्रत्येक वेळेस बघितलेलं आहे उत्सवात, आणि पुण्याला त्यांच्या क्लिनिकला मी 1-2 वेळा गेलेली आहे, जेव्हा जमदग्नी सरांकडे मी शिकायला होते त्यावेळेस. पण सगळं झाल्यावरही लग्न झालं, प्रॅक्टिसला आपण लागतो, शक्यतो मुलींना जे काही प्रॉब्लेम्स फेस करावं लागतात, तरीही पहिले आमले सर, नंतर जमदग्नी सर, एवढा मोठा कॉन्फिडन्स आलेला असूनही कुठेतरी वाटायचं की आपण कुठे कमी आहे, जसं घर सांभाळणे आणि प्रॅक्टिस करणे या सगळ्या गोष्टींमध्ये. पण तिथे मग जेव्हा मला मॅडमची भेट झाली उत्सवामध्ये, त्यावेळेस आमच्या विदर्भात एक शब्द आहे, मैत्रीण किंवा मोठी बहीण ज्याला आपण म्हणतो, ताई किंवा बाई असं आम्ही म्हणतो. तर मॅडम मला तशा वाटल्या की त्या खरंच माझ्या ताई आहे किंवा बाई आहेत, की ज्या म्हणजे जसं इथून पुढे जो नवीन संसार आता थाटायचा आहे आयुर्वेदाचा किंवा जीवनाचा, तर कधी अडचणी आल्या तर आपण माहेरी जातो आणि आईच्या कुशीत जातो किंवा ताईच्या कुशीत जातो. तर तसं माझ्यासाठी मॅडमला मी नेहमी बघत आली आहे, की जिथे आयुर्वेद पण करायचं आहे, घर पण सांभाळायचं आहे, आणि पुन्हा आपलं व्यक्तिमत्व कणखर म्हणून समाजाला दाखवायचं पण आहे. म्हणजे जिथे आपण रडणारी नक्कीच नाहीये किंवा खंबीरपणे सगळ्यांना आधार देणारी अशीच मॅडम तुम्ही मला नेहमीच बघितलेलं आहे. जसं आपण म्हणतो आयुर्वेदात आप्त सांगितलेलं आहे की जे सत्यवचनी, धर्मपरायण, की धर्म किंवा शास्त्र त्यांच्या व्यक्तिमत्वातून झळकत असतं हिरं आणि सोन्यासारखं. तसं खरंच मॅडम तुम्ही लपून राहू शकत नाही, तुम्ही त्याचप्रमाणे झळकता. आणि सगळ्यात मोठं महत्वाचं म्हणजे आम्ही आमले सरांना बघितलं, जमदग्नी सरांना बघितलं, पण जमदग्नी सरांनंतर कोण असा प्रश्न जेव्हा पडतो, तर तेव्हा मॅडम खरंच तुम्ही आहात. मी खरंच तुम्हाला प्रति जमदग्नी किंवा लेडी जमदग्नी असं म्हणू शकते. आणि खरंच मॅडम तुम्ही आम्हाला आयुष्यभराचा आधार दिला आहे, आणि ह्या आयुष्याच्या वाटचालीत आयुर्वेदाचा संसार किंवा घराचा संसार यात खंबीरपणे उभे राहण्याची खरंच तुम्ही खूप मोठी प्रेरणा आणि आदर्श आमच्यासाठी आहात, मुलींसाठी पण आणि मुलांसाठी पण. इतकंच मला सांगायचंय. थँक्यू मॅडम. छान बोलते मधुरा, नावासारखीच बोलतेस. ओके,
सो मला वाटतं बऱ्याच जणांचं बोलून झालेलं आहे. आता एक एक सांगता येईल का? पण अमोल सर मला वाटतं आपण कन्क्लूड करूया काय? हो येस, हरकत नाही. हा, मी 1-2च मिनिटं बोलते. काही जणांनी असं विचारलेलं आहे की तुम्ही अभ्यास कसा केला, काय केला वगैरे. तर तुम्हाला अगदी छोटीशी, म्हणजे मी फर्स्ट इयरला होते ना तेव्हाची गोष्ट सांगते. गोष्ट नाहीये म्हणजे, पण मुद्दा सांगते आणि आपण आज थांबूयात आणि कन्क्लूड करूया. सो ज्या वेळेला मी जमदग्नी सरांकडे जॉईन झाले शिकण्यासाठी, तर तेव्हा फर्स्ट इयरच्या फर्स्ट टर्मला मी जॉईन झाले. पहिल्या महिन्यामध्ये, कॉलेज चालू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये, असं एवढं. तर आमचं कदाचित काहीतरी छान होतं भाग्य, म्हणून आम्ही सरांकडे एवढ्या लवकर जॉईन करू शकतो. आणि झाल्यानंतर सरांकडे जायला सुरुवात केल्यानंतर सर जसं प्रत्येकाला सांगतात हा की वाग्भट आणायचा आणि पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत, अथपासून नीतीपर्यंत वाचायचा. आणि तेव्हा साधारण ऑगस्टचा महिना होता, आमचं कॉलेज चालू झालेलं तेव्हा. मग ऑगस्टला वाचायला वाग्भट चालू केली आणि आम्ही सरांना खूप घाबरायचो, अजूनही घाबरतो. तर त्यावेळेला मग सरांना सांगायचं की महिन्यांनी माझा झालाय पूर्ण. म्हणजे सरांचं बोलणं सुद्धा असं इतकं हे होतं ना, दवाखान्यात वेळेवर यायचं, जायची वेळ विचारायची नाही. कधीही मी येईन तेव्हा वाग्भट हातात दिसला पाहिजे, गप्पा टिप्पा मला चालणार नाही. मग आम्ही एकदम सिरियसली सगळं उठून कंटिन्युअस वाचायचं. आणि असं झाल्यानंतर मग एका बाजूला पाठांतर वगैरे चालू होतं आणि त्याच बाजूला मग सरांनी सांगितल्याप्रमाणे वाग्भट वाचन चालू झालेलं होतं. मग वाग्भट वाचायला सुरुवात केलं आणि म्हटलं की सरांनी म्हटलं महिनाभरात वाचायचा, तर महिनाभरात वाचलाच पाहिजे. म्हणून 1 महिन्यामध्ये वाग्भट पूर्ण झाला. मग कारण फर्स्ट इयरच्या फर्स्ट टर्मला काही फारसं इतर हे नसायचं, काही कळायचं पण नाही. तर मग तेवढा वाग्भट आहे तेवढा. सर मला फक्त म्हटलेलं की तुम्हाला प्रश्न विचारायचेस आणि जर का तू मला प्रश्न नाही विचारले तर मी तुला प्रश्न विचारेन. मग दुसऱ्या गोष्टीपेक्षा पहिलं सोपं होतं, म्हणून मग आपण भरपूर प्रश्न विचारायचे असं आधीच ठरवून ठेवलेलं होतं. आणि सरांनी एक सांगितलेलं होतं, जसं मी तुम्हाला म्हटलं की वाग्भटाची एक वही घाला, तर तशी एक वही घातलेली होती आणि त्याच्यामध्ये प्रश्न लिहायचे. आणि मग रोज दवाखाना संपला की सरांना सांगायचं की सर माझं इथपर्यंत वाचून झालं आणि हे माझे प्रश्न काढलेले. मग सर उत्तर वगैरे द्यायचे. कधी गर्दी असेल तर मग राहून जायचे कधी प्रश्न वगैरे असं. मग असं करत वाग्भट पूर्ण वाचून झाला पहिल्या महिन्यात. मग म्हणजे हा सप्टेंबर महिना आला बरं का, तुम्ही हिशोब बघा. हा, मग त्याच्यानंतर सप्टेंबर महिना आल्यानंतर सर म्हटले वाग्भट झाला का, ठीक आहे आता सुश्रुत वाच म्हटलं बर. आणि मग आता सांगितलं म्हटलं वाचायलाच पाहिजे. म्हणजे अजून सुद्धा बरं का, सरांनी हे कर म्हटल्यानंतर अजूनही, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की पहिले फक्त श्रीरूप वरतीच लेक्चर्स टाकलेले होते की असं जॉईन करा म्हणून, आणि सरांनी म्हटल्यानंतर हे असं करू नको, सगळ्यांना ओपन कर म्हटल्यानंतर इमिजिएट ओपन कर. सो आज सुद्धा सरांची आज्ञा शिरसावंत म्हणतो तसंच आहे. सो दुसऱ्या महिन्यामध्ये सुश्रुत वाचायला सुरुवात केली. मग सुश्रुत झाला वाचून. फर्स्ट इयरची फर्स्ट टर्म आहे बरं का, तुम्ही विचार करा. आणि त्याच्यात माझं अजिबात मोठे पण नाहीये, सरांनी आमच्याकडनं करून घेतलं, ही गोष्ट खूप मोठी आहे. मग त्याच्यानंतर फर्स्ट इयरचा फर्स्ट टर्म मध्ये सेकंड महिन्यामध्ये सुश्रुत वाचून झाला. सप्टेंबर संपला, ऑक्टोबर उजाडला. मग सर म्हटले चरक वाचा आता महिनाभरामध्ये. मग मला वाटलं अरे बापरे असं झालं. मग मी तरी सुद्धा मग दिवाळीची सुट्टी लागलेली, ऑक्टोबर नोव्हेंबर असल्यामुळं मग त्यावेळेला चरक वाचायला सुरुवात केली. मग सुट्टी असल्यामुळं कॉलेज नव्हतं, तर चरक वाचून झाला महिनाभरामध्ये. आणि मग असं झालेलं की येस आता बृहत्त्रयी वाचून झालेत, आता काय सर सांगणार नाहीत पुढचं असं म्हटले. मग सरांना सांगितलं की सर झालंय वाचून म्हणून. मग सर म्हटले आता एक काम कर, तसंही सुट्टी आहे ना तुला, तर लघुत्रयी म्हणजे काय ते शोधून काढ आणि लघुत्रयी पूर्ण आता वाचायला घे, मे महिन्यापर्यंत लघुत्रयी व्हायला पाहिजे. मग म्हटलं बापरे हे काय मारुतीचं शेपुटे संपणारी गोष्ट दिसत नाहीये. मग लघुत्रयी प्रमाणे सगळ्या गोष्टी काढल्या, भैषज्य रत्नावली सुद्धा त्याच्यामध्ये घेतली आणि भैषज्य रत्नावली आणि भावप्रकाश वगैरे शारंगधर या सगळ्या गोष्टी वाचून झाल्या. मग त्यावेळेला फर्स्ट इयरची साधारण मे महिना उजाडलेला होता. आणि मे महिना झाल्यानंतर मग ते आम्ही ना हे करत होतो, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं आयुर्वेद विद्या पदविका म्हणून एक छोटी 1 वर्षाचा कोर्स होता म्हणजे, तर तो करत होतो. आणि तो का करत होतो तर आपला आणि त्यांचा पोर्शन सिमिलर होता. फर्स्ट इयरचे 3 विषय ऑलमोस्ट त्याच्यात होत होते, पदार्थ विज्ञान वगैरे चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आणि म्हणून मग तर्कसंग्रह वगैरे सुद्धा पदार्थ विज्ञानासाठी वगैरे मी पाठ करत होतो. मग परीक्षा आलेली. मग सरांना म्हटलं सर आता परीक्षा आहे, म्हणजे पुढचं काही सांगू नये आधीच म्हणून सांगून ठेवलेलं. मग ती परीक्षा वगैरे झाली आणि त्या परीक्षेमध्ये 50 ते 60 लोक बसलेले आणि त्याच्यापैकी फक्त 4 लोक पास झालेले बरं का.
आणि जे पास झालेले 4 लोक होते त्यांना सेकंड इयर BA ला डायरेक्ट ऍडमिशन देणार असं त्यांनी आम्हाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून सांगितलेलं. मग त्या 4 लोकांमध्ये आपण आहोत म्हणजे काहीतरी आपल्याला या वाचनाचा फायदा होतोय एवढी गोष्ट समजली. मग ते करत असताना सरांनी मग हा ठीक आहे, मग आता पुढचा कसं असतं ना, नेक्स्ट लास्ट 6 मंथ्स मध्ये आपल्याला सबमिशन्स असतात, हे असतात ते असतात. त्यावेळेला सरांनी काही मला खूपसं हे वाच ते वाच केलं नाही बरं का. मग फर्स्ट इयरची परीक्षा झाली आणि फर्स्ट इयरची परीक्षा झाल्यानंतर मी सरांना म्हटलं की सर आता परीक्षा झाली, आता काय वाचू, मी स्वतःहून विचारलं. मग तेव्हा सरांनी काय सांगितलं माहितीये का, आता एक लक्षात ठेव की प्रत्येक वर्षी एकदा चरक सुश्रुत वाग्भट वाचून व्हायला पाहिजे. प्रत्येक वर्षी एकदा चरक सुश्रुत वाग्भट वाचून व्हायला पाहिजे. मग आता परीक्षा झाली ना तर मग तिन्ही वाचून काढ. या आता कॉन्फिडन्स कसा असतो की महिन्यापेक्षा कमी वेळ मला वाग्भटाला लागणार आहे, कदाचित चरकाला महिना लागेल आणि सुश्रुत माझा महिन्यापेक्षा कमी वेळेत होणार आहे. सो माझ्याकडे एक 2.5 महिना वगैरे मला आहे वाचनासाठी, तर मग 2.5 महिन्यामध्ये माझं व्हायला पाहिजे. मग त्या दृष्टीने ते झालं आणि मग त्यावेळेलाच सरांनी सांगितलं की हे दरवर्षी वाचायचं, जेव्हा तू शिकतेस तेव्हा पण आणि जेव्हा तू प्रॅक्टिसला लागलीस तेव्हा पण आणि जोपर्यंत तुझं प्रॅक्टिस सगळं चालू आहे तेव्हा पण. तर ते जे इन्स्ट्रक्शन आहे ना ते आज आता प्रॅक्टिसला ऑलमोस्ट 20 वर्ष झाली आणि त्याच्या आधीचं MD आणि आपलं शिक्षण हे सगळं धरून जवळजवळ 10 वर्ष. सो सरांकडे असतानाचा जो काळ आहे ना, तर सरांकडे मला असं वाटतं मी 10 का 11 वर्ष सरांकडे होते फर्स्ट इयरच्या फर्स्ट टर्म पासून असल्यामुळं. आणि ते 10 ते 11 वर्ष सरांच्या निगराणीखाली असल्यामुळे कंपल्सरी वाचन झालंच होतं. तिन्ही चरक सुश्रुत वाग्भटांचं दर वर्षाला एकदा याप्रमाणे आणि इव्हन प्रॅक्टिसला लागल्यानंतर सुद्धा सरांच्या आतापर्यंतच्या सांगण्याप्रमाणे दरवर्षी एकदा. मग एक प्रश्न असा एक विचारलेला होता की लहान मुलं वगैरे असताना कसं करायचं वगैरे. तर त्यावेळेला ना मुलांच्या परीक्षा असताना मग आपल्याला त्यांचे अभ्यास नसतात घ्यायचे. मग तो काळ जो आहे ना मे महिन्याच्या सुट्टीचा तो आपण आपल्या वाचनासाठी वापरायचा. तर ह्या पद्धतीनं वगैरे ते करून दर वर्षातनं एकदा चरक सुश्रुत वाग्भट एवढं मिनिमम वाचायचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या वेळेला आपण इंटर्नशिपच्या काळात असतो ना तर त्या काळामध्ये आपण शक्यतो अनुभविक वैद्यांची पुस्तकं वाचावीत. तर ती लिस्ट तुमच्याकडे बहुतेक सरांकडे असेलच. तर त्या लिस्टमध्ये आप्पा शास्त्री साठे त्यांचे काढे, त्याच्यानंतर अण्णासाहेब पटवर्धनांचे काढे, त्याच्यानंतर घरगुती औषधं, नंतर वाघ देसाईंचा औषधी संग्रह, ही सगळी जी पुस्तकं आहेत ना ही आपल्याकडे नेहमी घरामध्ये असावीत. आपण ती येता जाता बघावीत आणि ती आपल्याला दिसावीत अशी ठेवावी, म्हणजे मग आपल्याला काढून वाचनाचा इच्छा होत असते. कपाटात वरती गुंडाळून कुठेतरी ह्याच्यामध्ये ठेवली ना की मग त्याची इच्छा होत नसते तेवढी. तो सतत त्याची व्हायब्रेशन्स येत राहतात आणि त्यामुळे आपण वाचन करत राहतो. तो नित्य वाचन ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि जसं आपण वाचतो ना तसं आपल्याला अनुभव येत जातो आणि प्रॅक्टिसमध्ये सुद्धा तसे अनुभव येत जातात. आणि एखादी गोष्ट आपण वाचली ना की त्याच पद्धतीचे पेशंट आपल्याकडे येतात. हा प्रत्येकाचा आपल्या प्रॅक्टिस मधला अनुभव असतो. किंवा एखादं नवीन औषध, एखादं ग्रंथ वाचून बनवलं की त्या बनवलेल्या औषधाला पेशंट येत असतो. असं त्या गोष्टी घडत असतात आणि तशी गंमत जम्मत झाल्यानंतर मग आपला इंटरेस्ट आणि त्याच्यातली मजा जी आहे ना ती वाढायला लागते आणि खऱ्या अर्थाने प्रॅक्टिस मध्ये पण आपल्याला फन मिळायला लागतं, मजा यायला लागते. सो त्या दृष्टीने ह्या गोष्टी बघाव्यात. आणि हे करत असताना काही वेळेला असं होतं, बऱ्याच आता मुली आहेत बऱ्याचशा आपल्याकडे समोर सुद्धा, की मग संसाराकडे दुर्लक्ष होतं किंवा मुलांकडे दुर्लक्ष होतं असं वाटतं. त्यांना प्रायोरिटीज ठरवून घ्यायच्या, ह्या वेळेत मी हे काम करणार आहे, ह्या वेळेत मी हे काम करणार आहे, ह्या पद्धतीनं असं केलं की ते जमून जातं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना वाढवणं आणि घरातल्यांची पोटं भरणं व्यवस्थित चांगलं स्वयंपाक करून, हे सुद्धा एक गृहिणी म्हणून आपलं कर्तव्यच असतं. सो याही गोष्टी आपण छान आनंदानेच कराव्यात. एक मी ह्याच्यामध्ये सुद्धा उत्सवामध्ये सुद्धा ह्याच्यामधली रुक्मिणी स्वयंवरामधली ओवी सांगितलेली, तेवढी ओवी सांगताना आपण थांबूया. की मुरडी मुरडीले अनुसंधाने गोडी सपणे, अशी एक ओवी आलेली आहे. त्याच्यामध्ये रुक्मिणी जी असते ना तर तिचं लग्न ठरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपण आता ज्याला वडे घालणे म्हणतो ना किंवा शकुनाच्या 5 करंज्या केल्या जातात ना, तर त्या शकुनाच्या गोष्टी करताना त्या नवऱ्या मुलीला बसवलं जातं आणि त्या शकुनाच्या करंज्या जेव्हा करतात ना तर त्या कातून करत नाहीत, म्हणजे त्याला ना मुरड घालतात आणि त्याला मुरड कानवला असंच म्हणतात. आणि हे का मुलीनं करायचं, तर मनाला मुरड घालायला शिकलं पाहिजे मुलीने, म्हणून मुरड घालायची. पण मुरड घालताना ना त्या करंजीच्या आतमध्ये तिखट भरलेलं नाही, सारण गोड आहे ना, तर गोडवा मनात ठेवला पाहिजे. जे आपण गोष्टी ऍडजस्ट केल्या, मनाला मुरड घातली तरी सुद्धा आपल्या मनात लोकांबद्दल, आपल्या घरच्यांबद्दल आणि आपल्या पूर्ण परिवाराबद्दल, रादर पूर्ण विश्वाबद्दल आत्मनात गोडवाच असला पाहिजे. म्हणजे हा पेशंट असा केला का, थांब मी त्याला नेक्स्ट टाइम बघते, तर असं नाही व्हायला पाहिजे.
गोडीत ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. सो घरातल्यांशी सुद्धा आपण स्वयंपाक करताना हे करताना म्हणजे मी हे एकटी का करू असं कधीतरी वाटणार नाही. हा, आपण काय हे नाहीये, अगदी काही संत वगैरे नाहीये, पण हे जरी वाटलं ना तरी ही गोष्ट शेअर करावी की मग ह्याची मला मदत हवी आहे हे सांगून मोकळं व्हावं. त्याच्यातून मदत मिळाली तर ओके, नाही मिळाली तर ओके, असं करून मग पुढे जावं. आणि अशा गोष्टीतनं मनामध्ये कुठलीही गोष्ट अशी हे न ठेवता, राग न धरता या पद्धतीने आपण जर गेलो ना तर आपला वेळ खूप वाचतो. याचं कारण सांगते की रागावण्यातनं किंवा एकमेकांशी भांडण्यात जेवढा वेळ जातो ना त्यापेक्षा जास्त म्हणजे तिप्पट वेळ जो आहे ना तो आपल्याला स्वतःला शांत होण्यात जातो. आणि मग तो जो वेळ आहे म्हणजे 15 मिनिटं समजा आपला वाद झाला असेल तर त्याच्या पुढचा 1 तास जो असतो तो आपल्याला शांत व्हायला लागतो. त्याच्यामुळे 15 + 1 सव्वा तास वेस्ट होतो. तो आपण नाहीच भांडलो ना तर आपला खूप कमी लागायला लागतो. प्रत्येक गोष्टीनं कामं पटापट व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे जो वाचलेला वेळ असतो ना तो आपल्याला चांगल्या गोष्टींमध्ये हे करता येतो, कन्व्हर्ट करता येतो. मन आपलं छान आणि उत्साही असेल ना तर आपला कामाचा स्पीड सुद्धा वाढत असतो. तर त्याच्यासाठी व्यायाम सुद्धा नित्य करायला हवा, सगळ्यांनीच करायला पाहिजे असं मला वाटतं. मुली व्यायामाच्या बाबतीत भयंकर आळशी असतात, माझा आतापर्यंतचा अनुभव आहे सगळ्या स्टुडंटच्या वरून. परंतु तरी सुद्धा व्यायाम नित्य करणं आणि ते आपल्या दिनचर्येचा एक भाग करून घेणं ही गोष्ट खूप गरजेची असते. सो नित्य व्यायाम केल्यानंतर आपण स्वतः फ्लेक्झिबल राहतो, त्याच्यानंतर आपण हुशारी वाटते आपल्या मनाला आणि उत्साह वाटत असतो. आणि त्याच कारणासाठी आपली दिनचर्या छान आपणच राखून घ्यावी. आणि जर असं आपण दिनचर्या छान आखून घेतली ना तर आपल्याला वेळ चांगल्या पद्धतीनं पुरायला लागतो आणि तो वेळ आपण चांगल्या गोष्टींसाठी वापरू शकतो. एवढंच मला सांगावं असं वाटतं. या पद्धतीनं आपण जो 1.5 महिना गेला, आपण जो काही वेळ काढलेला आहे 1.5 तास, तर तो 1.5 तास आहे ना तो आता तुम्ही एक करा की हा तुम्ही आतापर्यंत काढतच होता ना तर हा 1.5 तास असाच ह्याच गोष्टीसाठी ठेवा, वाग्भटासाठी. सो दॅट तुमचं रेग्युलर वाचन आहे ना ते ह्याच्या पुढे पुढे हळूहळू जायला लागेल. किंवा तोच तास तुम्ही पाठांतरासाठी ठेवा. कारण तसंही आता सगळ्यांना तुमच्या घरातल्यांना माहिती आहे की 4:45 ते साधारणपणे 4:15 पर्यंत हिला काही कामं सांगायची नाहीत, ही लेक्चर मध्ये असते असं माहितीये का नाही. तर मग त्या माहिती असण्याची फायदा करून घ्यायचा की 4:45 ते 4:15 माझं लेक्चर नाहीये, तुम्ही कशाला सांगताय घरी, आणि सांगा ना, बसा समोर आणि पाठांतर करा. सोप्या गोष्टी असतात. ह्या पद्धतीने ऍडजस्ट केलं ना तर खूप छान अभ्यास होऊ शकतो आणि प्रॅक्टिस आणि घर सुद्धा, हा दोन्हीच गोष्टी आपण छान सांभाळू शकतो असं आहे. ओके, तर मला असं वाटतं थांबूया, आपण हे करूया, पसायदान म्हणूया आणि मग थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे शिवहृदय पायिकपण आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. देखळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू होता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजवी ये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावे जे, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. अमोल सर. हो येस, थँक्यू. परत भेटूया. येस, परत भेटूया. ओके, या, थँक्यू. थँक्यू अमोल सर, थँक्यू रुचिरा मॅडम. थँक्यू.